रसिक श्रोत्यांनो, आज आपण एक सुंदर विचार पाहणार आहोत की यश म्हणजे नक्की काय असतं आणि यश नक्की कशामध्ये असतं. ते एक स्टोरी सांगतो आपणास मी. एक छोटीशी गोष्ट आहे, त्यातून आपण समजून घ्या. एक गोष्ट अशी आहे की एका गल्लीमध्ये एक फुगावाला फुगे विकत असतो. तो फुगे विकत असताना त्याचा धंदा होत नाही, म्हणून तो पुढच्या गल्लीमध्ये जातो जिथे लहान मुले खेळत असतात. प्लेग्राऊंड असतात, प्लेग्राऊंडच्या शेजारीच तो उभा राहून फुगे विकत असतो. विविध प्रकारचे विविध रंगाचे फुगे त्याच्याकडे असतात. हिरव्या, निळ्या, पिवळ्या, काळ्या, लाल, गुलाबी इत्यादी रंगाचे विविध प्रकारचे फुगे त्याच्यामध्ये असतात. तो फुग्यामध्ये हवा भरत असतो आणि हवेत सोडत असतो आणि हे एक तिथे लहान असणारा मुलगा तिथे पाहत असतो. खेळत असणारा मुलगा पाहतो. त्या कुतूहलाने त्या फुगेवाल्यापाशी जाऊन विचारतो की काका, हे सर्व जे फुगे जे आहेत हवेमध्ये उडत आहेत, तर हा काळ्या रंगाचा देखील फुगा असाच हवेमध्ये उडेल का हो? तो फुगेवाला आहे ना, स्मित हास्य करत त्याच्याकडे पाहतो आणि त्याला उत्तर देतो. बाळा, म्हणतो, रंगावरून नाही, ते त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीमधून हे फुगे हवेमध्ये उडतात. मग तो कोणत्याही रंगाचा असू दे, निळा रंगाचा फुगा देखील तेवढ्याच ताकदीने तो हवेमध्ये उंच उडेल आणि काळ्या रंगाचा देखील तो तेवढ्याच ताकदीने उंच उडेल. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यश हे तुमच्या रंगामध्ये नसतं, रूपामध्ये नसतं, तर तुमच्या कर्तृत्वामध्ये असतं, तर तुमच्या मनामध्ये असतं, तुमच्या इच्छाशक्तीमध्ये असतं. तुम्ही जे काय काम करता, जे काय कर्तृत्व करता, तर त्याच्यामध्ये तुमचं यश दडलेलं असतं. तर कोणालाही कोणत्याही प्रकारे रंगावरून जज न करता, कोणत्याही प्रकारे व्यक्तीला टीज न करता आपण त्याचं फक्त यश पाहायचं असतं. ते यश हे फक्त कर्तृत्वामध्ये असतं आणि ते त्याच्या आतमध्ये असलेल्या, मनामध्ये असलेल्या शक्तीमध्ये आणि आत्म्यामध्ये असलेल्या पॉवरमध्ये असतं, ज्याला आपण तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या भाषेमध्ये सांगतो की अत्यदीप भव स्वयं दीप भव. म्हणजे आतमध्ये जो तुमचा जो एक आत्मविश्वास आहे त्याच्यावरच तुमचं यश ठरलेलं आहे. तर हे कोणत्याही प्रकारच्या रंगावरून, रूपावरून हे तुमचं यश ठरलेलं नसतं, तर तुमच्या कर्तृत्वावर ठरलेलं असतं. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल फॉलो करत राहा. धन्यवाद. थँक्यू.